नमो शेतकरी महासन्मान निधी योजनामधून कोणते कोणते शेतकरी वगळले गेले, किती लोकांचा हप्ता थांबला आणि आता किती जणांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सध्या अनेक ठिकाणी बातम्या दाखवल्या जात आहेत की मागील हप्त्यात जवळपास 90च्या आसपास लाख लाभार्थ्यांना रक्कम मिळाली होती. पण त्यापूर्वीच्या हप्त्यात थोडे जास्त लाभार्थी होते, कारण त्याआधीचे 4 लाख जणांना मागील वेळी पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे पुढच्या हप्त्यात संख्या वाढली आणि आता पुन्हा कमी झाली आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. कृषी विभागाच्या मते निकषांमुळे लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की योजना सुरू झाल्यापासून हे निकष कुठे होते? एवढे दिवस काहीच अडचण नव्हती आणि अचानक निकष आठवले हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. योजना सुरू ठेवायची तेव्हा कोणताही निकष नाही, पण निवडणूक झाली, पद मिळाली की निकष लागू, हे वास्तव लोकांना त्रासदायक आहे. जवळपास 2 लाख शेतकरी वगळले गेले आहेत. त्यात मृत लाभार्थी, दुहेरी लाभार्थी, जमीन नोंद न जुळणे असे अनेक प्रकार आढळले आहेत. जवळपास 28,000 मृत लाभार्थी आणि 45,000 दुहेरी लाभार्थी वगळणे गेलेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनाबद्दल अजून पूर्ण अपडेट पाहिजे असेल की या योजनेचा हप्ता केव्हा येणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही अजून पूर्णपणे माहिती वाचू शकता. पाहू शकता की तुमचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा येणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशाच रोज अपडेट भेटत राहतील. आता येणाऱ्या हप्त्याबद्दल बोलूया. पुढचा हप्ता सुमारे 90 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता कधी येईल याबद्दल बोलायचं झालं तर मतदान प्रक्रिया आणि निकाल यामुळे काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. पण डिसेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता जास्त आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, कोण वगळणे जाणार आहेत हे समजून घ्या. जर नवरा आणि बायको दोघांनाही पीएम किसान किंवा नामो शेतकरीचा लाभ मिळत असेल तर पुढे फक्त बायकोच्या नावानेच रक्कम येणार आहे. दुसरी गोष्ट, रेशन कार्ड. एका कुटुंबात सर्वांचे स्वतंत्र नावाने शेती असली तरी आता कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला हप्ता मिळणार आहे. बाकी सर्वांना वगळले जात आहे. सरकारच्या मते कुटुंबात फक्त एकच व्यक्ती शेती व्यवसाय करतो अशी त्यांची भूमिका आहे. पण हा नियम शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटतो, कारण इतर क्षेत्रात असे वेगळे नियम नाहीत. तिसरी गोष्ट, 2019 नंतर ज्यांनी फेरफार केले, जमीन विकली किंवा जमीन नावावरून गेली त्यांना लाभ मिळणार नाही. आणखी एक कारण, ITR भरत असणारे जास्त उत्पन्न असलेले सर्व्हिसमधील लोक यांना वेगळी तपासणी लावली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या पुढे आणखी कमी होण्याची शक्यता आहे. शेतकरी नेहमीच म्हणतो, घामाला दाम द्या. फुकटच्या आणि भीक वाटणाऱ्या योजनांपेक्षा पिकाला योग्य भाव द्या, हाच खरा आधार आहे. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला जोडून रहा आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.